तुम्हाला काय वाटतंय अशा आगाऊ पोरं सांभाळणं काय सोपं काम आहे वय? लय अवघड आहे. अजून आता दळण करून आणलंय, दळण भरायचंय डब्यात. अजून मला कपडे धुवायला टाइम बनवत आहे. मस्त खोबऱ्याचे लाडू मी सगळं मटेरियल तयार करून देणार आहे आणि याच्यामध्ये मी माझा मुलगा आम्ही दोघं बनवणार आहेत. मला तर काही जमलेच नाही, पण मुलाला जमलेत, त्यांनी केलेत मस्त छान. मग आता मी सगळं भाजून वगैरे दळून मिळून देणार आहे त्याला सगळं. त्याच्यात मखाणे, खोबरं, गूळ आणि खसखस, इलायची पावडर सगळं असं टाकलेलं आहे. आता मी तयार देते. लास्टला त्यांनी सगळे लाडू बनवले. मी जास्त काय नाही, 2-3च बनवले. आजचा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. मस्त बनवले झाड. तुम्हाला काय वाटतंय अशा आगाऊ पोरं सांभाळणं काय सोपं काम आहे वय? लय अवघड आहे. अजून आता दळण करून आणलंय, दळण भरायचंय डब्यात. अजून मला कपडे धुवायला टाइम पण नाही भेटला. आता बघा किती वाजताय, बघून घ्या. रात्रीचे वाजले 10:15. 10:45 झालेत आणि दिवसभर मला एवढं काम होतं. आज लाडू पण बनवले आणि अजून कपडे राहिलेत. हे बघा, हे कपडे भिजून ठेवलेत. हिचं आहे बाईची जिंदगी, कपडे भांडे हेच करा. कधी आपण स्वतःला टाइम देणार? आता हे खाल्लं बघितलं का? हे असं खाल्लंय, या पोरीने असं खाल्लंय. अर्ध खाते तर अर्ध खात पण नाही. आता तिला हाताने भरवावं लागेल तेव्हा ती खाईल. हे बघा, हे दळण हे डब्यात भरायचे, ते भांडे घासलेले हे लावायचे आहेत मांडणीला. अजून मला मेथीचे लाडू करायचे आहेत. काय काय करायचं, कधी टाइम असतो आपल्याला? आणि म्हणतात घरी बसून तुम्ही काय करतात? आता ही धुणार आहे माझ्या वाटचे कपडे. धू बाई धू, तेवढीच मदत होईल मला. काय बरोबर की नाही? हा बेड साफ केला, आईकडनं पाणी गळतंय. त्या वरच्यांनी काय करून ठेवलं काय नाही, आणि सांगत पण नाही. पाणी तिथकडनंच गळते. प्लंबरला बोलवलंय. प्लंबर बोलतो त्यांनी काहीतरी केलं, म्हणजे फरशी वगैरे चेंज केली का काय. आतमध्ये त्यांनी ते पाईप वगैरे असतील तर लीक होत आहेत. आता त्यांनी सांगितलंय, त्यांनी केलं तर बरं आहे, नाही तर आपण बघूया. जेवण झालं, स्वयंपाक वगैरे झाला, जेवण झालं, थोडा आराम केला. आता कपडे, मग ते कपडे वाळत घालावे लागतील परत. मग आता रात्रीचे 10:15 झाले. कपडे धुत 11 वाजतील. कधी झोपायचं? सकाळी लवकर उठावं लागतं. अजून ही पोरगी रात्रीची 1 वाजेपर्यंत झोपत नाही. त्रास ते बघ. आता बघ ते काय करते. आता बाथरूम मध्ये घुसले. हीच आहे रियालिटी आपली. पोलीसवाल्याची बायको आहे म्हणे. आरामात राहतात म्हणे. काय आराम नाही, ते नुसतं नावाला असतं. तर 6 लोकांना सांभाळणं म्हणजे काय खायची गोष्ट नाहीये ती. चला काय करू आता, कपडे धुवून मग बोलेन तुम्ही. इथं मग आता मी कपडे धुवून घेते आणि मग कवा टाकून देईन सुकवायला. रात्रभर ते वाळतील. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या.